संसारात ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अरुणा ढेरे, विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या सहाध्यक्ष वैजनाथ औसेकर, जी देशमुख, शास्त्रज्ञांचे सगळे सभासद आणि उपस्थित बंधू भगिनी, आज मी चौकशी करत होतो हे शास्त्रज्ञ एकदा मी गेलो होतो. ते किती वर्ष तुमचं चाललंय? उल्हासने सांगितलं की गेले 22 वर्ष आम्ही एकत्र होतो. कौतुक आहे, पुणेकर 22 वर्ष एकत्र राहतो आणि 22 वर्षामध्ये एक प्रकारची सुसंवाद ठेवतात. कुणाचं पुन्हा भरून काढत नाहीत. आणि सातारचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी सांगितलं की तिथं क्लबच्या सदस्यांना जेवण द्यायला नंबर आहे. अनेकांची इच्छा आहे की त्या ठिकाणी आपसा करून आज जेवण द्यावं आणि तो नंबर काही लवकर लागत नाही. तुला किती बदललं मला आठवत आहे की एक काळ आम्ही पुण्यात पहिल्यांदा आलो आणि त्यावेळेला आमचे कोणते शाळेचे कॉलेजचे मित्र असायचे आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर 12:30 वाजले असतील तर ते आम्हाला प्रेमाने सांगायचं की जेवण झालंय का? आम्ही सांगायचं नाही. ठीक लवकर जेवून या, तोपर्यंत मी जेवून घेतो. हे लौकिक आणि हे कर्तृत्व एकेकाळी पुण्याचं होतं. आज ते सगळं पूर्ण बदललं. सॅटर्डे क्लब तिथं बघितल्याच्या नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आणि मुक्तपणानं आपली मतं मांडणाऱ्या अशा लोकांचा तो मेळावा आहे आणि ते नक्की एक प्रकारचा आनंद बघायला मिळतो. आज हा जो सत्कार आहे, गौरव आहे, 41व्या वाढदिवस आहे, तो सातत्य क्लबच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला. आणि मला आनंद आहे की आपण सगळेच त्याच्यात सहभागी आलो. पुण्यामध्ये तसं कार्यक्रमाची हौस असते, अनेक लोक आहेत. मधनं निमंत्रणे येत असतात की या कार्यक्रमाला या, त्या कार्यक्रमाला या. आणि साधारणतः तो कार्यक्रम आयोजित करणारे लोक हे सुद्धा कायमचे असतात. अंकुश काकड्यांचं नाव यायला त्याच्यात पाहिजे, सचिन देसाई तिथे असलेच पाहिजे, कृष्णराव गोयल जवळ बसेल ते कार्यक्रमाला असलेच पाहिजे. ते एक इचकर म्हणून इचकर ते त्याच्यामध्ये असलेच पाहिजे. सरहद्दचे नहार हे त्याच्यामध्ये असले पाहिजे. हे पुण्याच्या वेगवेगळ्या संधीने प्रोग्राम आयोजित करणाऱ्या आणि त्या यशस्वी करणाऱ्या या लोकांची नावं वहिली आहे. आज त्यांच्यावरती आस्था असलेले सगळे लोक या ठिकाणी एकत्र. उदाहरण काँग्रेसच्या विचारामध्ये व आयुष्य बांधिलकीतून काम करणारा आम्हा सगळ्यांचा एक सहकारी. युवकांच्या चळवळीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं. यशवंतराव चव्हाण असोत, वसंतराव दादा असोत, यांनी महाराष्ट्राची काँग्रेस महाराष्ट्राच्या विधान परिषद असो, महाराष्ट्राच्या युवकांचं काम असो, महाराष्ट्राच्या काँग्रेसचं काम असो, या सगळ्या ह्याच्यामध्ये
सातत्य ठेवून बांधिलकी ठेवण्याची भूमिका उभ्या आयुष्यामध्ये उल्हासने केला आणि म्हणून गांधी नेहरूंच्या विचाराचा एक निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या आनंदानं आपण आज या ठिकाणी उभं राहिलेलं. मी अगदी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना बघितलं. या सगळ्या क्षेत्रामध्ये सातत्य ठेवून बांधिलकी ठेवण्याची भूमिका उभ्या आयुष्यामध्ये उल्हासने केला आणि म्हणून गांधी नेहरूंच्या विचाराचा एक निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या आनंदानं आपण आज या ठिकाणी उभं राहिलेलं. मी अगदी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना बघितलं. एक निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या आनंदानं आपण आज या ठिकाणी उभं राहिलेलं. मी अगदी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना बघितलं ठिकाणी उभं राहिलेलं. मी अगदी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना बघितलं. आज देशाला एकसंघ ठेवू शकेल हे सूत्र त्यांनी स्वीकारलं आणि ते अखंडपणानं चालत होते. महाराष्ट्र पातळीवर त्यांना काम करता आलं. 15-16 वर्ष महाराष्ट्राच्या विधान परिषद असो, महाराष्ट्राच्या युवकांचं काम असो, महाराष्ट्राच्या काँग्रेसचं काम असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये सातत्य ठेवून बांधिलकी ठेवण्याची भूमिका उभ्या आयुष्यामध्ये उल्हासने केला आणि म्हणून गांधी नेहरूंच्या आणि त्या आनंदानं आपण आज या ठिकाणी उभं राहिलेलं. मी अगदी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना बघितलं. अगदी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना बघितले. ते आणि त्यांचं वास्तव्य नाना फेस आणि त्या सगळ्या भागात असेल. आम्हा लोकांचं सुद्धा जाणं येणं त्या भागात जास्त असतं. गणेश फेस, नाना फेस या सगळ्या भागात निष्ठेनं काम करणारे अनेक काँग्रेसचे आमचे सहकारी होते. या फेसांची आठवण झाली म्हणजे मला अनेकांची आठवण त्या ठिकाणी होती की त्यांनी काँग्रेसची प्रामुख्यानं बांधिलकी अखंडपणानेच. त्याच्यामध्ये बबनराव केदार यांचं नाव घ्यावं लागेल, विठ्ठल लटकतचं नाव घ्यावं लागेल, परदेशींचं नाव घ्यावं. हे अनेक लोक होते. कशाची अपेक्षा नाही, विचार त्याच्याशी कायम जायचं आणि त्या विचाराशी ही बांधिलकी उल्हासने आयुष्यावर ठेवलेली आहे. उल्हासचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की राजकीय भूमिका असेल पण राजकारणाच्या बाहेर सुद्धा अनेक क्षेत्र आहेत. त्या क्षेत्रामध्ये सुसंवाद आपण ठेवला होता. अजून वारकऱ्यांशी असेल त्याच्या साहित्यिकांशी असेल. अनेक वेळेला आमच्या बैठकात आल्या. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्र फिरलो. त्यांच्याकडे युवकांचं नेतृत्व होतं. त्यावेळी नुकतंच मी राज्य सरकारमध्ये गेलेलो होतो मंत्रिमंडळामध्ये आणि त्यावेळेस साधारणतः महाराष्ट्रातली ही तरुणांची सगळी फौज ही माझ्या आसपास असते आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा उल्हास असतो. अनेक ठिकाणी मला घेतो. औरंगाबादला आम्ही गेलो की औरंगाबादचे सगळेच तरुण त्याच्यात साहित्यिक असतील, त्याच्यामध्ये कलावंत असतील, त्याच्यामध्ये नादू महानोरसारखे उत्कृष्ट कवी असतील,
जवाहर राठोडसारखा एक उपेक्षित समाजात कवी त्या ठिकाणी असेल आणि या सगळ्यांची बैठक गुजरातच्या शहर सुरेलाही गेस्ट हाऊस म्हणून तिथे एक जागा आहे आणि त्या ठिकाणी रात्र बसून आम्ही लोकांनी गाजवले. अनेकांच्या कविता ऐकलेल्या आहेत. साधी खेड्यापाड्याची मुलं पण उत्तम विचार मांडायचे. मला आठवते की जवाहर राठोड यांच्यावरचा सहकारी आणि आम्ही सगळेजण एक दिवशी असंच औरंगाबादला बसल्याच्या नंतर परवाई सुरू झाली. प्रत्येकजण आपली कविता बापूराव जगताप ते असोत, महानवर असोत, जवाहर राठोड असोत, त्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांच्या समोर मराठवाड्यातल्या या नव्या कवींचे उत्तम काव्य ऐकायला मिळाले. मला आठवतंय एक पाथरवट नावाची कविता जवाहर राठोड लिखली. पाथरवट म्हणजे चौकडी त्यांनी घेऊन दगड फोडणारा. आणि त्या कवितेचं सगळी कविता मला आठवत नाही, पण ती कविता असं सांगते की पाथरवट पुन्हा तासामध्ये बसून घाम घालून हा दगड फोडतो, त्याच्यातून मूर्ती बनवतो आणि ती मूर्ती बनवल्यानंतर तुम्ही वाजत गाजत तुमच्या मंदिरामध्ये ती मूर्ती ठेवता, तिचं दर्शन करता, तिची पूजा करता आणि हे सगळं करणारं मी पाथरवट तुमच्या मंदिरात येतो म्हणल्यानंतर तुम्ही मला त्या ठिकाणी प्रवेश थांबवता का? तुम्ही उच्च कुलाचा नाही, मी उपेक्षित कुलाचा आहे. आणि म्हणून तो प्रश्न पुढे विचारतो. मला अशी गंमत वाटते की तुमचा देव बनवणारा मी आणि मला परवानगी देत नाही. याचा अर्थ तुम्हाला ठिकाण घ्यायचा आहे. देवाला बनवण्याची ताकद आणि दृष्टी असलेला ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला परवडणार नाही. अशी एक कविता ही त्या काव्य संमेलनात वाढली आणि त्या सगळ्या घोळक्यामध्ये सुद्धा आम्हा सगळ्यांच्याबरोबर होतं. अनेक गोष्टी सांगता येते. टिळक भवन हे काँग्रेसचं मुख्य कार्यालय. मी स्वतः टिळक भवनामध्ये 5 वर्ष राहिलं. माझ्याबरोबर मला खोली सुद्धा तीच होती. आम्ही एकत्र तिथे अनेक वर्ष राहिलेले. तिथे गेल्याच्या नंतर आजूबाजूच्या सगळ्या परिसरातले आणि महाराष्ट्राचे सगळे वेगवेगळे जिल्ह्यातले काँग्रेस आम्ही एकत्र तिथे अनेक वर्ष राहिलेले. तिथे गेल्याच्या नंतर आजूबाजूच्या सगळ्या परिसरातले आणि महाराष्ट्राचे सगळे वेगवेगळे जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते येत असत. गप्पा गोष्टी चालतात. आजूबाजूला अनेक ॲक्टिव्हिटी येत असतात आणि त्या सगळ्याच आम्ही सहभागी होतो. आचार्य अत्यंत मराठा त्याच्या जवळच निघायचे. त्या मराठामध्ये त्यांनी काय लिहिलं, काँग्रेसची टीका काय केली, त्याला उत्तर काय द्यायचं, या सगळ्यांच्या चर्चा टिळक भवनामध्ये आम्हाला लोकांच्या होतात. आणि जरी अत्यंत टीका करण्याचं काम आम्ही केलं तरी अत्यंत भाषण हे दादरला होतं म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाऊन बसायचो भाषण ऐकण्याचं. तिथे अमर हिंद व्याख्यानमाला नावाची व्याख्यानमाला होती, प्रसिद्ध व्याख्यानमाला. आणि तिथं अनेकांची चांगली भाषणं व्हायची. तिचं वैशिष्ट्य हे
की वक्ता जो असताना त्यांनी एकट्याने स्टेजवर बसायचं, बाकी कुणी नाही. आणि त्या संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव गाडगीळ होते. आणि अध्यक्षांची जबाबदारी जो वक्ता असेल त्याची ओळख करून द्यायची आणि नंतर खाली जाऊन बसायचं आणि एकटा वक्ता तो भाषण करायचं. विठ्ठल गाडगीळांनी आत्यांची ओळख सुरू केली आणि सविस्तरपणाने ओळख झाली. ते सांगत असताना आत्यांचं वैशिष्ट्य होतं की अतिशयोक्ती. म्हणजे सांगायचे गेल्या 1000 वर्षात अशी सभा झाली नाही. हे आत्यांचं वैशिष्ट्य. विठ्ठलराव गाडगीळ आत्यांची ओळख करायला वर आले आणि त्यांनी सुरुवात केली की अशा द्यायची म्हणजे अतिशयोक्ती. एवढ्याची गोष्ट एवढं करून सांग आणि बाकी आत्यांचं वैशिष्ट्य जे काही त्यांनी सांगितलं. त्यांनी ओळख करून दिली. नियमाप्रमाणे वक्ता एकटा स्टेजवर राहिला आणि ओळख करून देणारा खाली जाऊन बसला. आजचे बोलायला उभे राहिले. सुरुवात केली. आमचे परममित्र काकासाहेब गाडगीळ यांचे सुपुत्र अमुक काय अतिशयोक्ती नाही ना. या प्रकारचं भाषण हे अत्यंत आम्ही एकत्र ऐकलेले आहे. आणि अशा अनेकांची भाषण त्या ठिकाणी त्या काळामध्ये ऐकलेली होती. या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षानुवर्ष महाराष्ट्र एक देशाचं चांगले राज्य होऊ शकला. त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या नेत्यांनी उभी केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलला. आज या लोकांचं मन किती मोठं आहे याची अनेक उदाहरणं सांगता येईल. मला असंच आहे, काँग्रेसमध्ये आम्ही होतो. काँग्रेस दुभंगली. इंदिरा काँग्रेस वेगळी झाली. स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली. आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेस, चव्हाणसाहेब होते, आणखीन लोक होते. आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हालाही काही जागा. आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं. आम्हा लोकांचा, आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आईवर राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. दादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्यांनी शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली. आणि सांगायचं कारण असं आहे की त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती. आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते. रामराव अधिक होते, शिवराव निलंगेकर होते, आणखी अनेक उत्सुक होते. वसंतदादांनी ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व
सर्वोत्तर द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं ती गोष्ट विसरून मोठ्या अंतःकरणाने पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसने नेहमी होतं. आज देशाचं चित्र बदलत आहे. देशामध्ये अनेक पार्लमेंटमध्ये आहोत. पार्लमेंटचं चित्र वेगळं आहे. गेले 14 दिवस पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे. 14 दिवसामध्ये एक मिनिट सुद्धा पार्लमेंटचं काम चाललं नाही. आम्ही जातो सही करतो. आज गेल्याच्या नंतर दंगा सुरू होतो, हाऊस बंद होतं, दुसऱ्या दिवशी जावं लागतं. ही स्थिती कधी नव्हती. राज्यकर्त्यांच्याकडून सदन आणि त्याचा कारभार हा पाळला जातो हे चित्र लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न सोडलं आणि ते घडतंय. याचं चित्र बदलायचं आणि म्हणून आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये एकत्र बसलो. त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे असतील, त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, त्याच्यामध्ये अन्य पक्षांचे नेते असतील, मी असेल आणि आम्ही सर्व वेगळी ते रोज रोज हाऊस बंद होतात. महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं आणि सत्तेचा गैरवापर करणं ही जर भूमिका आज सत्ताधारी पक्ष करत असेल तर त्यासाठी आपण एकत्रित भूमिका ही घेतली पाहिजे. आणि म्हणून पार्लमेंटच्या इतिहासामध्ये कधी झालं नाही त्या दिवशी 300 खासदार हे बाहेर आले आणि त्यांनी संयमानं शांततेनं आंदोलन केलं. आम्हा लोकांना अटक केली गेली. 300 लोकांना पोलीस स्टेशनमध्ये शिवून दिलं. हे चित्र दिल्लीमध्ये 15 दिवसापूर्वी. आणि कशामुळं ही लोकशाही शिकवायची का नाही, संसदीय पद्धती ही शिकवायची का नाही. आणि त्याच्यासाठी राज्यकर्त्यांना जर महत्त्व असत असेल तर त्याच्याबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे. काल मी प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं. देशाच्यासाठी लाल किल्ल्याहून एक दृष्टी देण्याचं हे काम प्रधानमंत्री करत असतात. आनंद आहे ते त्यांनी त्या ठिकाणी केलं. पण प्रधानमंत्र्यांचं लाल किल्ल्यावरून होणारं भाषण 15 ऑगस्ट भाषण आणि त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं नाव येत नाही म्हणजे अस्वस्थ होतं. आयुष्यातली उमेदीचा काळ ज्यांनी स्वातंत्र्याच्यासाठी दिला कशाचाही विचार केला नाही, घराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. दुनियेमध्ये भारताचं नेतृत्व याची माहिती वाढवण्याचं काम केलं. जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पंचशील तत्वज्ञानाचा विचार जगाला मांडला. असा महान नेता त्याचं नाव 15 ऑगस्टच्या दिवशी नेतृत्वाकडून घेतलं जात नाही ही एक प्रकारची चिंताजनक गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या स्थितीला उत्तर एकच आहे, मन मोर्चा ठेवलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. देशाच्या हिताची याच्यामध्ये तरतूद करता कामा नये. आणि हे जर करायचं असेल तर गांधी नेहरू यांचा विचार तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. आज उल्हास पवार कवन आयुष्य गांधी नेहरूचा विचार यांनी केलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याबद्दलची आस्था आणि कौतुक हे तुम्हाला मला सगळ्यांना आहे. आणि म्हणून
आपण आज या ठिकाणी थांबलो. उल्हासा तुम्ही जे विचारधारा स्वीकार त्याच्याशी तुम्ही कायम आहात आणि कायम राहाल. दिवस सोपे नाहीत, पण चिंता करण्याचं कारण नाही. विचारधारा मान्य असलेल्या सगळ्यांना संघटित करू आणि पुन्हा एकदा गांधी नेहरूच्या विचाराची बांधणी आपण करून देशाचा चेहरा हा बदलेल कसा याची काळजी घेऊ. ही एवढी खात्री आपण देऊया आणि त्या रस्त्याने जाऊया. मला आनंद आहे की आजच्या बैठकीमध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये मी उल्हासाबरोबर त्यांच्या पत्नीला पहिल्यांदाच पाहतो. त्याच्या आधी कधी तुम्ही होता कधी म्हणजे आतापर्यंत मी काही दुसरं कोणाला त्यांच्यावर पाहिलं नाही. पण त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीचे पत्नी या कधी या कार्यक्रमाला येत नाही. काय हरकत नाही, माझी स्थिती तीच आहे. पण आनंद आहे की उल्हासारख्या सरकारला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ त्यांनी दिली. उल्हासच्या अनेक गोष्टीच्या संबंधी आमचे सगळे सहकारी सांगत होते. त्यांची वेळ पाळण्याची पद्धत, त्यांचे एकंदर वाक्याच्या अनेक गोष्टी त्याची टिंगल चावली आम्ही करतो. पण आज बघायचं असेल तर उद्या आयुष्यात जे काही त्यांनी कमवलं, समाजासाठी केलं, विचारासाठी केलं, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्या आनंदाच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र झालो. आपण एवढीच प्रार्थना करू की त्यांना उत्तम प्रकृती राहावं, आयुष्य चांगलं जावं आणि त्यांच्या बापांना जी काही विचारधारा असेल त्याच्याशी कष्ट करण्याच्यासाठी त्यांना तुम्ही आम्ही सगळेजण साथ देऊ एवढंच सांगतो. माझे 2 शब्द सांगतो.